Okay, students, we'll start with selection rule in spectroscopy. Selection rule. Okay, selection rule. Now, what is selection rule? Selection rule is delta J is equal to plus minus 1. Delta J is equal to plus or minus 1. Okay, delta J is equal to plus minus 1. I will write here properly. Okay, डेल्टा इज इक्वल टू प्लस मायनस वन म्हणजे काय पाहूया आपण. सपोज आय एम ड्रॉइंग सम रोटेशनल एनर्जी लेवल्स. ओके, दिस आर दी रोटेशनल एनर्जी लेवल्स. हे काय बरोबर आलेलं नाही. Okay, so these are the some rotational energy levels. Okay, suppose this is rotational quantum number J is equal to 0. Okay, J is equal to 1, J is equal to 2, J is equal to 3, J is equal to 3, J is equal to 4, J is equal to 5, okay, I will write here. J is equal to 5. Okay, is equal to 1. These are rotational energy levels and also called as rotational quantum numbers. Okay, and rotational energy of J is equal to 0, 1, 2, 3 we have found out from the in the previous lecture. So when J is equal to 0, energy will be here 0. I will take some right. Okay, 0. When J is equal to 2, it is 2B. Here 2B. Here 12B, sorry 6B. Here 12B. When J is equal to 4, it is 30B. And so on. This is 0. This is B. This is B. This is B. And this is B. Okay, and so on. Here 42 you can write which is equal to 5, which is equal to 4, it is 20B. So I have written something 12B then 20B. Okay, here 20B.
20 12b, then which is equal to 4, it is 20b. 20b, here 30b. In the previous lecture we have seen this. Okay, so सिलेक्शन रूल डेल्टा जे इज इक्वल टू प्लस मायनस 1 म्हणजे काय. ओके, हे आता आपण पाहूया. आता ॲब्झॉर्प्शन होत असेल, सपोज तुमच्याकडे 100 मॉलिक्युल्स आहेत. ओके, रूम टेम्परेचरला सपोज 100 मॉलिक्युल्स आहेत आणि हे सगळे 0 लेवलमध्ये आहेत. हे मॉलिक्युल सपोज 0 लेवलमध्ये आहेत सगळे 100 मॉलिक्युल्स. हे सगळे मॉलिक्युल्स आहेत. ओके, हे मॉलिक्युल्स इथे मी काढतो. मॉलिक्युल्स तुमचे रूम टेम्परेचरला जे इज इक्वल टू 0 लेवलमध्ये आहेत. सपोज मी त्यांना मायक्रोवेव्ह एनर्जी दिली. ओके, सपोज त्यांना मी रेडिएशन इथनं हे केले, मायक्रोवेव्ह रेडिएशन दिले, तर तो मॉलिक्यूल 50 मॉलिक्यूल किंवा 100 मॉलिक्यूल एक एक पायरी चढत वर जाणार आहेत. म्हणजे काय, ते झिरोमधनं 1मध्ये जातील. लाल कलर घ्या तुम्ही. ते 0मधनं 1मध्ये जातील, नंतर 1मधनं 2ला जातील, 2मधनं 3 स्टेटला जातील, 3मधनं 4ला जातील. म्हणजे एक एक पायरी वर चढत जाणार आहे, म्हणून इथं +1 म्हटलं आहे. ओके, ते असे करणार नाही आहे की डायरेक्ट 1मधनं डायरेक्ट 3rd स्टेजला जातील. ओके, असं होणार नाही आहे. किंवा ते 1मधनं डायरेक्ट 2 स्टेजला जातील, असंही होणार नाही आहे. ओके, ते एक एक पायरी चढत जाणार आहे. ही एक पायरी, ही एक पायरी, ही एक पायरी, एक एक स्टेज, म्हणजे एक एक एनर्जी लेवल ते वर चढत जाणार आहेत. ओके, तर म्हणून इथं +1 म्हटलं आणि इमिशन असेल तर एक एक पायरी ते खाली येतील. सो सिलेक्शन रूल हा लक्षात ठेवायचा आपल्याला. ओके, सिलेक्शन रूल विचारलं तर रोटेशनल एनर्जी डेल्टा जे इज इक्वल टू +1 और -1. नाव दिस डेल्टा एनर्जी डिफरन्स बिटवीन द 2 एनर्जी लेवल्स कसं काढणार आहे आपण पाहूयात. आपण सपोज I will take your eraser, or I will better do like this. Okay, सपोज हा एनर्जी डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे बिटवीन दिस 2 एनर्जी स्टेट्स. हा डेल्टा ई तुम्हाला सपोज फाइंड आउट करायचा आहे. किती येतो त्याला एक फॉर्म्युला आहे, किंवा आपण इथे ओरली काढू शकतो. ओके, ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे, 4b. इथे काय आहे 2b. ओके, इथे काय आहे, इथे लिहितो मी इथे 6b. इथे काय आहे 8b. ओके, इथे आहे 10b. हा जो डिफरन्स आहे 2 एनर्जी लेवलमधला हा पण पाहतोय. हा ओके, म्हणजे अप्पर मायनस लोअर. ओके, नाव सपोज आपल्याला याचा स्पेक्ट्रा कसा येईल पाहूया आपण आता. ओके, आपण स्पेक्ट्रा पाहूया कसा येईल याचा स्पेक्ट्रा म्हणजे ग्राफ. आपण यालाच ते स्पेक्ट्रा म्हणणार आहे. ओके, सपोज ओके स्ट्रेट लाईन काढ बघतो ते. ठीक आहे, स्ट्रेट लाईन.
तर कसा असणार तुमचा ग्राफ? आता ही डेल्टा जे इज इक्वल टू 0. ओके, डेल्टा जे इज इक्वल टू 0. डेल्टा जे इज इक्वल टू 0 ही लाईन काढली आहे. ओके, डेल्टा 0 डिफरन्स किती हा 2b, असा तुमचा ग्राफ येईल. नंतर इथं 4b, नंतर इथं 6b, इथे 8b, इथे 10b, इथे वरती 100 आपण घेतलं. ओके, म्हणजे इथे मी किती घेईल, वरचा 12 येईल, नंतर 14 येईल. पाहता, लक्ष द्या इकडे. ही जे इज इक्वल टू 0ची लाईन आहे ही. ओके, इथे दाखवतो मी. ही जे इज इक्वल टू 0 लाईन किती आहे, डिफरन्स याचा 2b आहे. ओके, 2b इथं लाईन आहे ती 2b. ओके, ही जे इज इक्वल टू 1ची लाईन, दिस लाईन इज जे इज इक्वल टू 1. सो किती आहे 4b. 4b तुमचा ग्राफ असा येणार आहे. ओके, 2 4 देन 6, नंतर 8, नंतर 10, नंतर 12, तर 14, ओके, असा स्पेक्ट्रम मिळेल तुम्हाला. आता हे जे हाईट आहे ही इंटेन्सिटीज आहेत, नंतर मी नेक्स्ट लेक्चर सांगणे इंटेन्सिटीज. तर हा जो मधला डिफरन्स जो आहे, ओके, हे बी काढून घेतो मी इथे. बी सगळे बी येत आहे इथे. बी ओके, B, this is also B. ओके, आता बघा ह्याच्यामधला डिफरन्स किती, ह्याच्यामधला हे सगळे काय आहे, डिफरन्स 2b आहे. बघा या सगळ्यामधला डिफरन्स कसा आहे 2b आहे. म्हणजे दीज आर ऑल इक्वली स्पेस्ड लाईन. 2b minus 4b 2, 4b minus 6b 2b. Okay, these all values are 2b. हे सगळे 2b आहे. ओके, these are all 2b. हे सगळे 2b आहेत बघा. इक्वली स्पेस्ड लाईन्स आहे, इक्वली स्पेस्ड लाईन्स इन रिजिड रोटार. नंतर आपण पाहूया नॉन रिजिड काय आहे, रिजिड रोटार. सो तुम्हाला असा स्पेक्ट्रा मिळेल. ओके, इथं वाटलं तर आपण एक टाकू शकतो अजून एक लाईन, डिपेंड.
ओके, दिस इज 2B तो तुम्हाला हा स्पेक्ट्रा असा मिळणार आहे. तुम्हाला हा स्पेक्ट्रा असा मिळणार आहे ग्राफ. ओके, आता त्याच्यावर न्यूमरिकल कसे विचारतील तुम्हाला, कुठल्या एखाद्या जे इज इक्वल टू 0 किंवा जे इज इक्वल टू 1 2ची ही एनर्जी विचारली तुम्हाला. ओके, ही एनर्जी डिफरन्स, एनर्जी गॅप विचारतील. जे इज इक्वल टू 2 मला विचारतील आणि तुम्हाला हा बी देतील, बीची व्हॅल्यू तुम्हाला देतील आणि मग तुम्हाला ते फाइंड आउट करायची. आणि हे दिस इज दिस 2B हे ॲव्हरेज सेपरेशन आहे. ओके, हे लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रॉब्लेम घेणार आहे आपण पुढच्या लेक्चरला लगेच. द फ्रिक्वेन्सी दिस ॲव्हरेज सेपरेशन बिटवीन द टू सक्सेसिव्ह स्पेक्ट्रल लाईन्स, हे ज्या लाईन्स आहेत. ओके, ह्या ज्या लाईन्स आहेत हे स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, स्पेक्ट्रल लाईन्स. आणि हे जे 2B हे सेपरेशन आहे. ओके, हे 2B हे आहे ॲव्हरेज सेपरेशन, ॲव्हरेज सेपरेशन, ॲव्हरेज सेपरेशन. ओके, तुम्हाला देतील मग द ॲव्हरेज सेपरेशन बिटवीन द टू सक्सेसिव्ह स्पेक्ट्रल लाईन्स इज समथिंग, आणि त्याच्यामुळे तुम्हाला रोटेशनल एनर्जी फाइंड आउट करावी लागेल. ओके, तर हे लक्षात ठेवा. आपण डेल्टा हे शिकलो की सिलेक्शन रूल, एक एक पायरी चढत जाणार आपला मॉलिक्यूल. ओके, हे पाहिले आपण. नाव मॉलिक्यूल विथ परमनंट डायपोल मोमेंट विल आर मायक्रोवेव्ह ॲक्टिव्ह, हे पाहिले आपण. ओके, मॉलिक्यूल विथ परमनंट डायपोल मोमेंट आर मायक्रोवेव्ह ॲक्टिव्ह. देन ओनली दोज ट्रान्झिशन्स आर अलाउड दॅट इज डेल्टा इज इक्वल टू +1, हे एक आपण पाहिले. मॉलिक्युल्स विथ दॅट इज होमोन्यूक्लिअर मॉलिक्युल्स, होमोन्यूक्लिअर म्हणजे काय, H2 मॉलिक्यूल, देन Cl2 मॉलिक्यूल. ओके, देन O2 समथिंग. ह्यांची डायपोल मोमेंट कशी आहे, म्यू ई म्हणजे डायपोल मोमेंट, म्यू इज इक्वल टू 0, सो नो डायपोल मोमेंट, okay. So these molecules are microwave inactive, these homonuclear molecules are microwave inactive. ओके, एक लक्षात ठेवा. पुढचा एक प्रॉब्लेम घेऊया, वाटलं तर आपण एक प्रॉब्लेम घेऊया. The equilibrium internuclear distance in a molecule of carbon dioxide. ओके, पाहूया प्रॉब्लेम घेऊया आपण. The equilibrium internuclear distance internuclear distance in the molecule of carbon dioxide, carbon dioxide is 113.1
0.53. Okay, 0.53. It's 113 point. I will write here properly. Okay. One 3.53 picometer. Okay, picometer. Calculate energy of the molecule. Calculate energy of the molecule for J is equal to 1. For J is equal to 1. ओके, काय दिलंय? इक्विलिब्रियम इंटरन्यूक्लियर डिस्टन्स म्हणजे बॉन्ड लेंथ दिली कार्बन मोनॉक्साईड. ओके, हा कार्बन आहे आणि हा ऑक्साईड आहे कार्बन मोनॉक्साईड. त्याची इंटरन्यूक्लियर डिस्टन्स किती दिली? इंटरन्यूक्लियर डिस्टन्स 113.53. ओके, एवढी दिलेली. आणि एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल फॉर जे इज इक्वल टू 1 आपल्याला फाइंड आउट करायची. आता एनर्जी ऑफ द मॉलिक्यूलचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला काय फॉर्म्युला? ई इज इक्वल टू ई रोटेशनल तुम्ही E rotational is equal to h square upon 8 pi square I into j plus 1. h square upon 8 pi square I into j plus 1 आपण डिराइव केलेलं आहे किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला पाठ पाहिजे तर टाकून देऊ. याची प्लँक्स कॉन्स्टंट आय त्यांनी दिलेलं आहे गिवन. ओके, आय गिवन दिलेलं आहे, टाकून देऊ आपण तिथे. आता जे इज इक्वल टू 1 म्हटलं त्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, जे इज इक्वल टू 1 म्हटले. फॉर जे इज इक्वल टू 1 म्हटले त्यांनी. इथे मी लिहिते प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे की फॉर जे इज इक्वल टू 1 विचारलं. मग आता इथं आपण प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकून देऊ. आयची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, पाय व्हॅल्यू टाकून देऊ, हे टाकून देऊ. आणि फॉर जे इज इक्वल टू 1 म्हटलं आहे, मग इथं 1 लिहिणार आहे आपण आणि इथे 1 लिहिणार आहे. जर त्यांनी विचारलं जे इज इक्वल टू 2 ची विचारली व्हॅल्यू. ओके, जे इज इक्वल टू 2. त्यांनी विचारली सपोज जे इज इक्वल टू 2. जे इज इक्वल टू 2 त्यांनी विचारली, तर इथं आपण 2 लिहिणार. मग इथे 2 टाकणार, इथे 2 टाकणार, इथे 2 टाकणार आपण. ओके, आणि मग व्हॅल्यू टाकून आता सपोज इथं दिलेली आहे यांनी आयची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके,
सॉरी, आयची व्हॅल्यू त्यांनी दिलेली. किती आयची व्हॅल्यू? 14.54 into 10 raised to minus 47. ओके, ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. मोमेंट ऑफ एनर्जी ही आयची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आता सपोज आपण सगळं टाकून दिलं आहे, सगळ्या व्हॅल्यूज टाकून दिल्या आहे. एच स्क्वेअरची व्हॅल्यू सपोज आपण टाकून दिली. काय एच स्क्वेअरची व्हॅल्यू? 6.626. टेक्स्ट लिहिते बॉक्स मी. ओके, 6.626 into 10 raised to, okay, into 10 raised to minus 47. 10 raised to minus 47. Okay, इथे minus 47. minus minus 34. Sorry, minus 34. 4 का आला नाही व्यवस्थित. minus 34. Okay, divided by 4 divided by 8 pi square I. Okay, so I will write here. I ची व्हॅल्यू टाकून घेऊया आपण. I ची व्हॅल्यू किती? I ची व्हॅल्यू इथे लिहूया आपण. I ची व्हॅल्यू 14.54 into 10 raised to minus 47. Okay, to minus 47 minus 47 minus 47. and here pi ची व्हॅल्यू टाकूया आपण. किती आहे? 3.14 3 sorry 3.14 क्योंकि अजून एक डेसिमल घेऊ. स्क्वेअर
ओके इंटू 8. ते सगळं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं उत्तर येईल तुमचं. किती उत्तर येते? 7.647 इंटू 10⁻⁻23. ठीक आहे, ते उत्तर तुमचं येते. दिस इज युअर आन्सर. असं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. आय दिला जाईल, नसेल दिला तर आय काढायचा. आय कसा काढणार? फॉर्म्युला आयसाठी काय? म्यू आर स्क्वेअर. म्यू आर स्क्वेअर. ओके, तर इथे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. इथे थांबूया आपण.